हा तू कधी पाहिलं त्याला? बरं एक काम. बरं बरं मी ठीक ठीक आहे ठीक आहे. मी मॅडमला तसं कळवतो. तू जा. मॅडम हो. महेशचा फोन होता. त्या जयंताला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो बाहेर पडला. अहो, तो मंजूला भेटायला तर गेला नसेल ना? मॅडम मी मंजूच्या घराकडे जाऊन बघतो. बंडूजी तुम्ही एकटेच म्हणजे सिद्धेश्वर राकेश समीर कोणीच नाहीये. मी येते ना तुमच्या बरोबर. नाही म्हणाली, आता त्याला एकट्याला जाऊ, नंतर गरज वाटलीस तर आपण दोघी जाऊ. म्हणा का तो महेश आहे सांग तिला. त्या जयंताच्या पाठोपाठ येईलच. मी येतो मॅडम. हो. मॅडम बंडूजींनी ताकीद देऊन सुद्धा हा जयंत सतत मंजूला का भेटतोय? म्हणाली जयंत मंजूकडेच गेलाय की नाही हे कन्फर्म झालेलं नाही. आणि मंजू एकटी नाहीये, शकुताई तिथे आहेत, मधू काका आहेत, काकू सुद्धा आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. बाळ, मंजू बाळ, ये मंजू, मंजू. मंजू आता बाहेर आहे बघू. आता मात्र मला कंटाळा आला बरं का. बाहेर ये नाही तर रागवेन मी मंजू. लवकर बाहेर ये म्हणतो ना. हां हॅलो महेश. हां शकू आणि मंजू तर नाही तिथं घरात. घराला लॉक आहे. हां तो जयंत तिथं काय येईल? मला वाटतं तो दुसरीकडेच कुठेतरी गेला असेल. बरं ते जाऊ दे. तू कुठवर पोचलास काय? तुझी गाडी स्लिप झाली? लई लागलं नाही ना? हे बघ तू पहिला एक काम कर. तू इकडे येऊ नकोस. मी इकडचं बघतो सगळं. हां आणि ये बघतो मी. आणि बघ जर गरज लागली ना तर मी तुला कळवेन. हां कुठे काय होऊन बसलो? काका काका कुठे यांना कोणीतरी मारलं. काकू शकुताई तुम्ही दोघे इथं होता ना? शकुताई वहिनींच्याकडे बघा त्यांना काय लागले का नाही ते. शकुताई वहिनींच्याकडे बघा. वहिनी ताई, वहिनी, रमा वहिनी, वहिनी. काका वहिनी, वहिनी. शकुताई पाणी मार. काकू काकू वहिनी.
शकूताई, मला वाटतंय या काठीनंच काकांच्या डोक्यात कोणीतरी मारले, म्हणून ते बेशुद्ध झालेत. पण मला एक कळत नाही की काकू कशा बेशुद्ध झालेत. तुम्ही इथं नाही, मला नाही ठाऊक. मी कामाला गेले होते ना, मंजूला इथंच थांबायला सांगितलं होतं. कामावरून यायला आज जरा उशीरच झाला आणि मी जेव्हा आले तेव्हा समध्या लाईट गेल्या होत्या. दादा ओरडले. मी आले इथं तर मंजू पटकन बिलगली मला आणि मग नंतर लगेच तुम्ही आलात. लाईट लागल्यानंतर हे समजून दिसलं. शकूताई, तुम्ही शांत. मंजू, तू इथं कोणाला बघितले होतस? कुणी मारलं काकांना? मंजू बोल. मंजू, ए, सांग ना, काय बघितलंस तू? काहीतरी बोल. हे बाळा, बोल की. हे मंजू, मंजू. शकतंय, मला वाटतंय तिने हे सगळं बघितलंय आणि म्हणून तिला काय बोलता येत नाही. होणार असेल. कोण ओरडले इथे? हे इथे कसे पडले? आणि ही काठी? हा काय प्रकार मी काय? सांगतो हे इन्स्पेक्टर. बघा, तुम्ही कोण आहात? मी बंडूजी नाईक, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री यांचं सहकारी. आणि हे जे जखमी झालेत ते मधु काका, या घराचे मालक, आणि या त्यांच्या पत्नी रमा काका. इन्स्पेक्टर साहेब, या काठीनं यांच्या डोक्याला मारहाण केली म्हणून ते बेशुद्ध आहेत. मला एक कळत नाही आहे की या रमा काकू कशा बेशुद्ध झाल्या. म्हणजे यांना जर कोणी मारहाण केली असती तर यांच्याही ओरडण्याचा आवाज आला असता. हो, आम्हाला पण यांचाच आवाज आला. अहो, मी पाणी पण मारलं, पण शुद्धीवरच येत नाहीयेत दोघं बी. तुम्ही कोण? मी शकू. मी या घरात काम करते, इथं जवळच राहते. आणि ही माझी लेक मंजू. हवालदार, यस सर. ॲम्ब्युलन्स मागवा. यस सर. कॉन्स्टेबल चव्हाण बोलतो. एक इमर्जन्सी होते. मी पत्ता कळवतो, तिथे ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवून द्या. लाईट कशामुळे गेले होते? लाईट गेले नव्हते, मेन स्विचची कोणीतरी छेडछाड केली होती. मी जाऊन बघितलं तेव्हा मेन स्विच बंद होता. ऑन केल्यानंतर इथं आलो तर हे सगळं दिसलं. तुम्ही आलात तेव्हा ह्या दोघी घरात होत्या? हो इन्स्पेक्टर साहेब, आणि त्या खूप घाबरल्या. तुमच्या समोर इथून कोणी पळालं का? नाही, याचा अर्थ हल्ला यांनीच केलाय. अहो नाही साहेब, मी काही नाही केलंय. आमच्यावर लय उपकार आहे तो यांचे. देव माणसं आहेत ती, मी कशी मारीन त्यांना? शकूताई तुम्ही दादा सांगा. शकूताई तुम्ही शांत. शुभम भवतु कल्याणमस्तु. या देवीच्या साक्षीनं आणि आशीर्वादाने तुमचं लग्न झालंय. पुजाराचे आणि देवीचे दोघांचेही भरभरून आशीर्वाद मिळाले असतील दोघांना. काही क्षणाने त्यांच्या जागी आपण असू तिकडे. मी जाऊन सगळी कामं उरकून येतो, तू इथेच बस. काय ग पोरी, कोणाची वाट बघतेस? आणि मी इथं आनंदरावांची वाट बघते. आनंदराव म्हणजे माझं होणारा धनी. ते आमच्या लग्नासाठी हार आणि पेढे आणायला गेले. तो आता परत येणार नाही. पक्षी पिंजऱ्यातून उडून गेलाय.